हा यादूमध्ये येस हे आम्ही त्यांच्याकडे नजर होतो त्यांनी पुढं पोहोच लागली काय मी अनसाबला काय म्हटलो अनसाबानं आता पुढं पाणी हे आम्हाला घेत नाही प्रवाहाच्या दिशेनं हात पाय मारत पुढं चाला म्हटलं मग मी त्या गेलो काय नाही राजेंद्र अशोक चौगले आम्ही ग्रामपंचायतचं मोटर चालू करायला चालवतो आणि ह्या इथं पाण्यात आल्यानंतर मग अनसाबानाचं एक ट्रॅक्टर आला त्यांनी म्हणलं पाण्यातनं कशाला जातं ट्रॅक्टरमधनं जाऊया मग ठीक आहे म्हटलं मग मी बैरकदार माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण कोथळी सुहास पाटील परत आपले ड्रायव्हर रोहिदास ही सगळे आम्ही ट्रॅक्टरमधनं पलीकडे चालवतो मग पुलाच्या पलीकडे गेल्यानंतर थोडं ट्रॅक्टर वडा लागला तिकडं मग पहिला ट्रॅक्टरचा मोठा चाक जो होता तो डबऱ्यात गेला डबऱ्यात गेल्यामुळं आम्ही काय केलं लगेच उडी मारलो आणि सगळेजण पोहायला चालू केलं तोपर्यंत पूर्णपणे ट्रॅक्टर कलनला आणि डबा पण कलनला त्याच्यानंतर आम्ही 2 मिनिटं आम्ही असं प्रतिकार केलं की रस्त्याला यायला बघितलं पण पाणी घेईना म्हणून सरळ त्याचा नाद सोडलो आणि आम्ही सरळ गड गाठायचं म्हटलं आणि डायरेक्ट पाण्याच्या प्रवाहाबरोबर कसं जाईल तसं आम्ही पोहत येऊन बाहेर थांबलो. किती जण होता तुम्ही आम्ही ट्रॅक्टरमध्ये बघा 6 जण होतो डब्यात 2 जण होतो. मग यामध्ये तुम्ही बसतोड हद्दीमध्ये गेला हा आणि 2 जण इकडं आले. हा मोठे निघलो आता दोघं कोलकाता सापडले नाही आता इक्बाल बरगदार साहेब आणि अनसाब सापडले सापडले पण पोहालते त्यांनी मी ज्यावेळी बघितलो त्यावेळी त्यांनी बऱ्यापैकी पोहालते त्यांनी ते डबा पालटी मारायला समजतात आणि पाठीमध्ये व्यवस्थित घेऊन लाईम जॅकेट घेऊन उडी मारलं त्यांना दिसले आम्हाला 3-4 माणसं त्यांना ते सापडले आम्हाला सरपंच शरणी चौगुले परत रोहिदास माने हे आणि अरुण कोथळी हे चौघांनी बाहेर काढले आम्ही परत ते बाकीचे 2 होते ते पुढे गेले त्यांना काय आम्ही बघितलं